चंदनदादा चव्हाण यांच्या 1 सप्टेंबरच्या आंदोलनाला व्यापारी संघटनेचा जाहीर पाठिंबा। कुपवाड शहरातील विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी कृती समितीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता विराट आंदोलन करण्यात येणार आहे। क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा विश्रामबाग येथून या आंदोलनाला सुरुवात होणार असून वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। या आंदोलनाला कुपवाड शहर व्यापारी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे। या संदर्भात कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चंदनदादा चव्हाण यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बिरू आस्की, उपाध्यक्ष सचिन नरडेकर, उपाध्यक्ष जगन्नाथ वाघमोडे, सल्लागार सुनील कवटेकर, महावीर भोसकर, संचालक अनिल कवटेकर, अमर दिडवळ, दादासो रुपनर, लक्ष्मण पाटील, राजकुमार खोत, सुरेश साखळकर, अभिजित कोल्हापुरे, निलेश चौगुले, रमेश भानुशाली, श्याम भाट, सुहास दीक्षित, अमरदीप गाडेकर, सूरज पवार, रमेश जाधव, प्रकाश पाटील, विठ्ठल संपकाळ, अनिल गाडे, पवन कवडे, बाजीराव खरात, प्रमोद गोंडाजे, प्रकाश ओहोळ, मोहन शेणगे आदी उपस्थित होते। दरम्यान 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनात व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी व व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले। त्या स्मार्ट मीटरवर काय व्हायला लोकांची लूट व्हायला जबरदस्तीनं बसवायचं चालू आहे। त्याची काय गरज नाही आहे। जुन्या मीटरची आम्हाला त्याची काय तक्रार नाही, एवढ्या वर्षात तरी तक्रार आली, काय प्रॉब्लेम आला नाही। पण ते स्मार्ट मीटरची आम्हाला त्याची गरजच नाही। जबरदस्तीनं वरनं आदेश आहे म्हणून जी काय बसवून आल्या त्या विषयावर कोणी नेताही कोण बोलत नव्हते। ते आता चंदनदादांनी ते विषय पुढे घेऊन त्यांनी कृती समिती स्थापन केली आहे, स्मार्ट मीटर हटवा ह्या। आणि हा आंदोलन त्यांनी 1 सप्टेंबरला आंदोलन पुकारले। जिल्ह्याभराचं मोठं सगळं नेतृत्व त्यांनी ते स्वीकारले। त्या आंदोलनाला कुपवाड शहर व्यापारी संघटनेचा जाहीर पाठिंबा आहे आणि आंदोलनाला मोठ्या